फॉरवर्डमध्ये संजयभाई म्हात्रे यांची कामगिरी नेहमीच आपल्या संघासाठी चांगली राहिलेली आहे. हडला का प्रदीपजी जोशी, हडला का कालिका माता खारबाव. निश्चितच एकाली कालिका माता खारबाव संघाचा सिनियर 40+ संघटनेमध्ये एक चांगला दबदबा होता. मात्र चालू हंगामाचा विचार केला तर सध्या शेलूमाता वल हा संघ 2 विजेत्यांसह नंबर 1 वर रँक करत आहे. गावदेवी रांजणवली आणि गावदेवी बादवाड अशी बिग मॅच, आणि या सामन्यातून जो संघ विजयी होईल तो संघ आजच्या दिवसातील शेवटची लढत खेळण्यासाठी जय हनुमान टेंबिवली या संघाबरोबर सज्ज होणार आहे. तरी चला दोन्ही संघाने लगेच खेळाला सुरुवात करायची आहे. आपले दोन्ही ऑफिशियल पंच आपण त्वरित खेळपट्टीवर जायचं आहे. तर प्रथम फलंदाजी करायची आहे गावदेवी रांजणवली संघाला. निश्चितच आपण पाहतोय आमचे तिन्ही ऑफिशियल पंच सुनील म्हात्रे सर, सुरेश घरस सर आणि भाऊ पाटील सर, तिन्ही पंच भिवंडी सिनियर 40+ संघटनेशी संलग्न असलेले पंच आहेत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या गावदेवी बादवाड संघ, लाईन ऑफ संजयभाई म्हात्रे. आपण त्वरित आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. धन्यवाद. बंद्र्या मारुती काल्हेर आयोजित ठाणे जिल्हा ग्रामीण भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर श्रीधर जयवंत पाटील साहेबांच्या नावाने या स्पर्धेचं भव्य आणि दिव्य असं आयोजन आपण पाहतोय. तर दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाची लढत मैदानामध्ये सुरू होते. जय हनुमान टेंबिवली संघाने देखील त्वरित या क्रीडानगरीमध्ये पोहोचायचं आहे. लाईव्हच्या माध्यमातून टेंबिवली संघाचे खेळाडू हा सामना पाहत असतील तर आपण त्वरित या क्रीडानगरीमध्ये लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण की चालू सामन्यातून विजयी संघाबरोबर आपल्या लगेच आजच्या दिवसाची शेवटची लढत खेळायची, आणि त्यानंतर त्या सामन्यातून जो संघ विजयी होईल त्या संघाला कालच्या दिवसातून जो संघ अंतिम सुपर 4 मध्ये आलेले आहे अष्टविनायक ठाकूरबारा या संघाबरोबर या स्पर्धेचा पहिला सेमीफायनल सामना खेळायचा बाकी आहे. चला गेम ऑन. पहिला चेंडू प्रल्हाद नाईक यांनी पहिला चेंडू फेकलेला आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. एक्स्ट्रा कव्हरवर क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर तिसर सर्कल मध्ये 2 क्षेत्ररक्षक आपण सीमारेषेच्या बाहेर पाहतोय. कैलास नाईक लॉंग ऑफ वर आहेत, तर संतोष तरे काऊ कॉर्नर आणि मिड विकेट. बाकीचे सर्व क्षेत्ररक्षक आहेत तिसर सर्कल मध्ये. इष्टरक्षक संजय म्हात्रे ईस्टर्न पासून जवळ. पहिला चेंडू हा होता निश्चितच फलंदाज गोकुल यांच्यासाठी. शॉर्ट फाईन लेग वर विजय यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. दोन्ही फलंदाजांनी एकेरी धावेने आपलं वैयक्तिक खातं आपण ओपन केलेले आहे. धावसंख्या 2 वर. गणेश पाटील षटकातील पुढील चेंडू
बॅटचे लेमन कट पुन्हा एकदा विजय यांच्या मार्फत चांगलं क्षेत्ररक्षण होते. बॅटची आतली कडा लागली होती. ऑफसाईड रिझन मध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता. बघा जसं क्षेत्ररक्षण लावलंय तशी गोलंदाजी मात्र इथं पाहायला मिळते. पहिल्या 3 चेंडूवर बघा ऑफसाईड रिझन मध्ये चेंडू जातोय. कैलास नाईक चेंडूचा पाठलाग करतोय आणि काय क्षेत्ररक्षण झालेलं आहे. वाखणणे जोगी क्षेत्ररक्षण आणि संजयभाई म्हात्रे सर्व सहकारी त्याचे अभिनंदन करताना संघासाठी महत्वाच्या 2 धावा कैलास यांनी वाचवलेले आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. धावा आली आहेत गोकुल्यानं 2. संघाची धावसंख्या पोहोचली ती 5 वर. खूप दूरचा पल्ला गाठला होता. इथे फलंदाज धावचीत बाद. संजयभाई यांचं कौतुक करावं लागेल. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये स्लिप पॉइंट वरून चेंडू उचलला होता आणि थेट इस्टर्नवर फेकला होता. धावाच्या स्वरूपात गणेश पाटील गावदेवी रांजोली संघाचे पहिले फलंदाज बाद झालेले आहेत. पहिला फलंदाज 5 धावसंख्येवर बाद झालेले गणेश पाटील बाद झालेले आहेत. नव्याने फलंदाज मैदानामध्ये एंटर होत आहेत. क्रमांक 3 वर रोहिदास भोईर. डावखुऱ्या हाताने फलंदाजीसाठी रोहिदास भोईर खेळपट्टीवर आलेले आहेत. बघूया गोलंदाज प्रल्हाद नाईक विकेट घेण्याचा प्रयत्न केला होता. चांगली लाईन अँड लेंथ आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव आलेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक शांत आणि संत सुरुवात आहे. धावसंख्या झाली ती 1 गड्याच्या मोबदल्यात 6 धावा. आमचे गुणलेखक अल्पेश गायकवाड यांच्याकडून या सामन्याचं अचूक गुणलेखन केलं जाते. आमचे सहकारी समालोचक मोहनदादा भोईर यांना कालपासून आपण या स्पर्धेमध्ये ऐकतात. काल ओमकार शेट्टे मॅनफॉर वाकलन यांनी देखील चांगला सुमधुर आवाज दिला होता. आणि आज मी कालराम केनी करुकराचा बंदरामावरती काल्लेर सिनियर 40+ संघाचा मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय की त्यांनी या अध्यक्ष चषकामध्ये मला देखील आज समालोचन करण्याची संधी दिली. मी मंगेशदादा माले असतील, रमेशदादा पाटील असतील, तानाजी पाटील, दया भंडारी, शनीनाथ तरे, राजन, अरविंद मडवी, समाधान म्हात्रे, संतोष म्हात्रे या सर्व बंदरामावरती 40+ संघाचं आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. दुसरं षटक घेऊन गोलंदाज संजयभाई म्हात्रे. ओव्हर द विकेट वेगवान चेंडू हाताळला होता. लो फुलटो चेंडू होता. गती जास्त दिली होती. फलंदाजांना चेंडू बॅटवर घेता आलेला नाहीये. परिणाम स्वरूप निर्धावच्या स्वरूपात चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. यष्टीरक्षक प्रल्हाद नाईक यांना आपण पाहू शकता. संजयभाई म्हात्रे जेव्हा गोलंदाजीला जातात तेव्हा प्रल्हाद नाईक यष्टीरक्षक. ते अजून एक चांगला चेंडू होता. बघा आतापर्यंत या सामन्यातील 8 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. एकही चौकार षटकार आलेला नाहीये. धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 7. 2 गड्याच्या मोबदल्यात रोहिदास बाद झाले. 2 धावांचं योगदान दिला. गणेश बाद झाले. 2 धावांवर गोकुळ खेळतायत 3 वर. तर आता पाहूया क्रमांक 4 वर कुठला फलंदाज मैदानामध्ये एंटर केला जातोय. गावदेवी रांजणोली संघाकडून पंडित आलेले आहेत. 8 मध्ये
7 धावा. कुठेतरी थोडासा बॅकफुटवर आवल्याला पाहायला मिळतोय. गावदेवी रांजनोली संघ 8 चेंडूमध्ये 7 धावा. सकाळी आपण पहिला सामना देखील टेंबिवली आणि ओलीच्या मध्ये असा पाहिला होता. पहिले 2 षटकामध्ये फक्त 10 धावा आल्या होत्या. त्यानंतर 2 षटकामध्ये तब्बल 51 धावा. आणि आज विकास जोशी या फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. त्यांनी नाबाद 54 धावा या अध्यक्ष चषकातून आपल्या वैयक्तिक नावावर कोरलेले आहेत. 4 षटकामध्ये जर एखादा फलंदाज 50 धावा करतो ना, खरोखरच त्याचं कौतुक करणं तो गरजेचं देखील आहे. चांगला चेंडू आहे बघा. संजयबाई मात्र वारंवार यॉर्कर लायनचे चेंडू हाताळतात. तिथे मात्र धावाची संधी होती पण फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली. 2 धावा इथे पूर्ण झाले. धावसंख्या पोहोचली ती 9 या आकड्यावर. लेगबाईच्या धावा आलेले आहेत ना. अगदी बरोबर आहे. चेंडू पायांवर आदळला होता. चांगला निर्णय आहे पंच सुरेश गारज सरांचा. बघूया पंडित डावखुरे आता जे फलंदाज आहेत. रिसेप मधून चेंडू ऑन साइड वर ट्रॅव्हल होतोय. संतोष तरे चेंडूला उचलतील, फेकतील. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या डबल आकड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या झाली ती 2-11. संजयबाई मात्रे दुसरे षटक हाताळण्यासाठी आपल्या बॉलिंग मार्कवर. आणि अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शेष असावा. गोलंदाज तयार. फुलटॉस होता समोर. ऑन साइडला शतरक्षक कैलास नाईक यांच्याकडून चांगली पैकी. फलंदाज धावचित बाद गोकुळ सॉरी पंडित बाद झालेत. धावसंख्या 12 आहे. द्वारकानात आलेले आहेत. क्रमांक 5 वर फलंदाजीसाठी. निश्चितच पहिल्या दोन्ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. प्रल्हाद नाईक यांनी पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळलं. 6 धावा खर्च केल्या. या इथे संजयभाई म्हात्रे यांनी देखील अजूनही 5 मध्ये 6 खर्च केली आहेत. म्हणजे 12 धावा झाली आहेत. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज संजय भाई म्हात्रे आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. फलंदाज द्वारकानाथ सज्ज होतील पुढील चेंडू खेळण्यासाठी. अतिशय चांगला चेंडू होता. समोर खेळले होते. बॉलर टू ड्राईव्ह लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडूला उचलला होता यशवंत तरी यांनी. आणि इथे 2 धावा आले. धावसंख्या झाली ती 14. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा. म्हणजे संजयभाई म्हात्रे यांनी या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या. प्रल्हाद नाईक यांनी 6 धावा खर्च केल्या होत्या. 12 मध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यात 14 वर पोहोचलेले आहे गावदेवी रांजोली संघ. आणि येणारे चेंडू अजूनही आहेत 12. आणि फलंदाजीमध्ये निलकंठ भोईर आणि नरेश याचं येणं बाकी आहे. बघूया गोलंदाजी चांगली होईल की मात्र फलंदाजी. येणारे 12 चेंडू सांगून जातील. गोलंदाजी मार्कवर सांघिक तिसरे षटक हाताळण्यासाठी जादूगार कैलास नाईक यांना पाचारण केलेले आहे. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण मी तर म्हणेन प्रल्हाद नाईक यांच्याकडून. कारण की जेव्हा इष्टरक्षक
क्लोज किपिंग करतोय तेव्हा शॉर्ट फाईन लीग आणि शॉर्ट थर्डमॅन मध्ये जास्त अंतर ठेवून चालत नाहीये. भरपूर दांडगा अनुभव आहे. कैलास नाईक असतील, संजय नाईक असतील, प्रल्हाद नाईक असतील, संतोष तरे असतील, संजयभाई म्हात्रे असतील, खूप मोठे टेनिस क्रिकेटमधली नावं आहेत. बादवड गावातून भरपूर भरपूर सामने खेळण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. गोलंदाज कैलास नाईक आणि निश्चितच समोर फलंदाज आहेत गोकुल. पहिल्या चेंडूला शॉर्ट टर्म पुलचा फटका. मच्छिंद्र चेंडूच्या समोर एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण. बघा अगदी डोक्यावर बर्फ ठेवून आज सामना इथं केलेला आहेत गावदेवी बादवड संघाचे खेळाडू. मच्छिंद्राला माहित आहे की आपल्या संघाला विकेट कोणाची हवी आणि थ्रो देखील डॉर्कनर एंडच्या बाजूने फेकला होता. गोकुल विकेट द्यायला तयार आहेत, मात्र ते गावदेवी बादवड संघाला मान्य नाहीये. धावा आलेली आहेत 2-2 धावसंख्या वाढून झाली ती 16 धावा. बघा वेल कमी घ्या प्रल्हादजी नाईक. अजून आपल्याला या स्पर्धेचे 2 सामने खेळवायचे आहेत आणि हा मैदानामध्ये सुरू असलेला एक सामना. अतिशय चांगला चेंडू. बघा संजयभाई म्हात्रेंनी चेंडू कशा प्रकारे गॅदर केला. काय इष्टिरक्षण आहे खरोखरच सुपर. कैलास नाईक यांनी देखील चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला होता. गुडलँड स्पॉटवर चेंडू टाकला होता. अपेक्षित उचली देखील घेतली होती. पडल्यानंतर चेंडू आतल्या बाजूला वळला होता. चांगले इष्टिरक्षण संजयभाई म्हात्रे यांच्याकडून. गोलंदाज कैलास पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. फलंदाज गोकुल यांच्यासाठी. आता मात्र हलक्या हातानं चेंडूला गली क्षेत्रामधून खेळून काढलेले आहे. 2 धावा पूर्ण. तिसरे धावेचा प्रयत्न केला जाईल का. आणि इथे बघा काय खेळ सुरू आहे मैदानामध्ये. एकदम चांगला खेळ. 2 धावा आलेले आहेत. धावसंख्या 18 वर पोहोचलेली आहे. गावदेवी बादवड संघाला माहित आहे आम्हाला कोणाची विकेट हवी आणि गावदेवी रांजोली संघाला माहित आहे आम्हाला कोणाची विकेट द्यायची आहे, मात्र ते नियतीला मान्य नाहीये. बघूया चांगला क्रिकेट दोन्ही संघांकडून मैदानामध्ये पाहायला मिळतोय. इथे फटका चांगला आहे. कव्हर आणि पॉइंट रिझन मधून चेंडू 4 धावांसाठी चौकार जातोय. बघा तुम्ही जेव्हा एखाद्या फलंदाजाला अशी संधी देताय तेव्हा तो फलंदाज नक्कीच संधीचं सोनं करतोय. गोकुल्याला बाद करत नाहीयेत, मात्र ते 4 धावा त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. धावसंख्या 4 ने वाढून झाली ती 22 वर. बघा गोकुल खेळतात आतापर्यंत 11 या धावसंख्येवर, मात्र त्यांची विकेट बादवड संघाला पाहिजे नाहीये. बघूया अजूनही किती धावा गोकुल आपल्या बॅट मधून काढतायत आपल्या संघासाठी. 22 मधून 11 धावा या गोकुल यांच्या नावावर आहेत. चांगली फलंदाजी करतायत. पुन्हा एकदा एक चांगला लेटकटचा फटका. पाहूया चेंडू शॉर्ट थर्डमॅन सीमारेषेकडे अडवलंय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे आता मात्र प्लॅनिंग मध्ये सक्सेस. आता गोकुल हे धावचीत बाद झाले आहेत. 2 धावा आलेले आहेत. चांगला निर्णय बघा दोन्ही संघांकडून. चांगला क्रिकेट मैदानामध्ये संजयभाई म्हात्रे यांनी देखील ओळखलं की आता ही संधी घालवून जमणार नाहीये. आता गोकुल्याला बाद करावं लागेल. बाद होण्यापूर्वी 13 धावांचं योगदान दिलेले सलामीर गोकुल यांनी आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 वर. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि मला वाटतं तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. फलंदाजीसाठी येतोय नीलखंड. नीलखंड भोईर येत आहेत. बघूया जादूगर कैलास यांच्या तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी.
गोलंदाज तयार कैलास. अतिशय वेगाने चेंडू हाताळला होता. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावतील. वेल होती 2 धावा घेण्याची. 2ने निलकंठ भोईर यांनी आपलं वैयक्तिक खाता अकाउंट ओपन केलेले आहे आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी रांजोली संघ पोहोचतोय तो 4-26 वर. 4-26 धावा 18 चेंडू मध्ये बनवल्यात. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघूया शेवटचं षटक श्याम येतोय की मच्छिंद्र. मागच्या सामन्यामध्ये संजयभाई नव्हते, श्याम यांनी षटक हाताळला होता आणि इथे मात्र मच्छिंद्र एक सिनियर खेळाडू आहे आणि त्याच्यावर विश्वास दाखवलेला आहे. मच्छिंद्र यांना पाचारण केलेलं आहे. शेवटचे 6 चेंडू. सव्वीस धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. जय हनुमान टेंबिवली संघाने देखील त्वरित या क्रीडानगरीमध्ये पोहोचायचं आहे. चालू सामन्यातून विजयी संघाशी आपल्याला आजच्या या अध्यक्ष चषकाच्या दुसऱ्या दिवसातील शेवटची लढत खेळवायची आणि त्यानंतर चालू सामन्यातून विजयी आणि जय हनुमान टेंबिवलीमधून जो संघ विजयी होईल त्या संघाला आपल्याला या स्पर्धेची पहिली सेमीफायनलची लढत अष्टमी ठाकूरबाळा या संघाबरोबर खेळायची आहे. चला गेम स्पीडअप करा. 26 धावसंख्या. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. गावदेवी भादवड संघाकडून गोलंदाज मच्छिंद्र. ओव्हर द विकेट. पहिला चेंडू स्वेर मारा. लाईन चुकीची आहे. लाईन चुकीची. गती जास्त देण्याचा प्रयत्न. मच्छिंद्र एक सिनियर खेळाडू आहेत गावदेवी भादवड संघाचे आणि संजयभाई मात्रे यांनी विश्वास दाखवले. सिनियरिटीवर भरपूर सामने खेळण्याचा अनुभव आहे मच्छिंद्र यांच्या पाठीशी. बघूया 26 वरून 1 धाव ॲड होईल. रांजोली संघाच्या फलकावर 27 धावा झालेल्या आहेत. इथे मात्र मिस टाइम फटका. पाहूया झेल उडालाय आणि चांगला झेल. अप्रतिम झेल. बघा संजयभाई मात्रे यांनी कौतुक केले क्षेत्ररक्षकाचं. ज्ञानेश्वर होते. चांगले क्षेत्ररक्षण आहे. शॉट थर्डमॅन वर आहेत. ज्ञानेश्वर आणि शॉट फाईनलेवर विजय. चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं कारण दॉरकाने चांगला फलंदाज आहे. हा चेंडू जर हातातून निसटला असता तर कदाचित काही धावा मोजाव्या लागल्या असत्या त्या भादवड संघाला. मात्र चांगला झेल टिपली आहे. फलंदाज नरेश येत आहेत. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 27 धावा संघाच्या फलकावर आणि कैलास नाईक यांनी मच्छिंद्र यांना काहीतरी कानमंत्र दिलेले की निलखण याच्यासाठी कशा लाईनला चेंडू टाकायचे आहेत. हाच जणू काही मंत्र दिला असावा. बघूया. गोलंदाज तयार. अकोटप्प्याचा चेंडू दिला होता. पुढे येऊन खेळले होते. चेंडू वळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होते. मला वाटतं सुधाकर तिथे उपस्थित आहेत आणि 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 29 धावा इन बोर्ड. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. इथे मात्र चांगला लेट करता फटका. चेंडू हातातून निसटतोय. ज्ञानेश्वर यांच्या मात्र पुन्हा प्रयत्न केले. चेंडू उचललाय. 2 धावा आल्या. धावसंख्या 31 धावा. आतापर्यंत फक्त जर आपण फलंदाजीवर नजर टाकली तर 1 चौकार आलेले आणि तो देखील गोकुळ यांच्या बॅटमधून. ते बिगिट घेण्याचा प्रयत्न केला होता. फटका फसलाय. टॉप आहे. चेंडू हवेमध्ये. लोमॅन स्लँड मध्ये चेंडू पडतोय आणि कैलास नाईक चेंडूला जोपर्यंत कलेक्ट करतील वेल होती फलंदाजामध्ये 2 धावा पूर्ण करण्याची. धावसंख्या 33 या आकड्यावर पोहोचलेली आहे. 2 चेंडूंचा खेळ शेष. 33 धावा.
बघा 22 चेंडूमध्ये फक्त एक चौकार आलेले आहे. फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया मोठा फटका येतोय का या 2 चेंडूमध्ये. 33 धावसंख्ये. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूचा हवा तसा समाचार घेता आलेला नाहीये. ऑफसाईड डिझाइन मध्ये चेंडूला कलेक्ट केला जातोय आणि ते तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न असफल. फलंदाज निलकांत धावचित बाद. सहा फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत 35 धावसंख्येवर. बघूया नरेश शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होईल. पहिल्या डावातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. 35 धावा आहेत आणि गोट्या येते. गोट्याला बघूया संधी मिळते का. जर अतिरिक्त चेंडू टाकला तर कदाचित संधी मिळेल, नाहीतर गोट्याला फक्त नरेशानं साथ द्यावी लागेल. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी नरेश. 35 धावा आहेत. मच्छिंद्र आणि नरेश. चांगला चेंडू टाकला होता, अतिशय चांगला चेंडूला खोदून काढलेले आणि श्रीपाद कव्हर सीमारेषा कव्हर करतोय चेंडू. चौकार आलेले नरेशाच्या बॅटमधून. धावसंख्या पाहायला मिळते ती 39. 6 बाद 39 आणि विजयासाठी 10.00च्या सरासरीनं गावदेवी बादवड संघाला 40 धावा काढायचे आहेत. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी होईल की फलंदाजी. तोपर्यंत आपण येथे जरा थांबूया. डीजे मितेश.
नॉन स्ट्राईकसाठी संतोष तरे. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज रोहिदास. पहिला चेंडू अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका, काय लाजवाब चेंडूला सुंदरसा ड्राईव्हचा फटका आपण पाहिला होता. क्षेत्ररक्षक मला वाटतं चेंडू मिडापूरून लॉंग ऑफ सीमरशीकडे जाणारा हा चौकार येतोय. फलंदाज प्रल्हाद नाईक याच्या बॅटमधून पहिल्याच चेंडूवर गणगतीचा अतिशय उत्तम अप्रतिम उत्कृष्ट फटका, डिफेन्स फटका आपण काय कलात्मक पद्धतीने चेंडूला खेळून काढलं होतं. सुंदरसा ऑफ ड्राईव्हचा फटका होता. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज रोहिदास. या ठिकाणी मात्र चेंडूला स्वीप केलं जातं. अतिशय चांगला फटका, क्षेत्ररक्षक नरेश मात्र दक्ष आपण पाहिलं त्याला. पुन्हा एकदा 2 धावा घेण्याची संधी, 2 धावांनी संघ धावसंख्या 6 वर पोहोचते. थोडासा अपटेकर पद्धतीचा चेंडू निश्चित आपण पाहिला होता. चेंडूला ऑनसाईडचा फटका देखील बॅटमधून चांगला आला होता. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहिलं होतं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमेकडे जाणारा चेंडू आउटफील्डमधून पाहिलं होतं. नरेशच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण झालं होतं. मात्र तोपर्यंत सहजगत्या 1-2 धावा काढायची संधी, 2 धावांनी संघात धावसंख्या 6 वर पोहोचते. षटक क्रमांक पहिलं विजयाचं लक्ष्य 40 धावांचा. प्रतिषटकाचा विचार केला तर 10 धावांची सरासरी. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज रोहिदास. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू ऑन साईडचा फटका, 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू द्वारकानाथ याच्या माध्यमातून कलेक्ट केला जातोय. मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. धावसंख्या 1ने पुढे सकते 7. षटक क्रमांक पहिलं. व्यासपीठावर मंचावर काही मान्यवर मंडळी, या मान्यवर मंडळीमधून खास करून बांद्रामध्ये काल्हेर संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत, काव्या कंस्ट्रक्शनचे प्रोप्रायटर. आणि या स्पर्धेसाठी ज्यानं तन मन धन आम्हाला अर्पित केलेले, सर्वतोपरी ही स्पर्धा संपन्न करण्यामागे ज्यांचा देखील सिंहाचा वाटा आहे, काव्या कंस्ट्रक्शनचे प्रोप्रायटर राकेश, आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. अतुलजी आपल्या देखील मनापासून स्वागत. त्याचबरोबर आमचे सत्याबाई सतेश म्हात्रे ज्यांच्याकडे या स्पर्धेसाठी चेंडूंची उपलब्ध आहे, त्यांचं देखील मनापासून स्वागत. आता मात्र अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. हॅलो हॅलो अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज रोहिदास. वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं. साईक रोटेट करतोय संतोष तरे. फुल चेंडू ऑन साईडचा अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका, चेंडूला सुंदर सॉब्रेचा फटका आपण पाहतोय. लाजवाब एफर्ट्स आपण पाहिलं होतं, मात्र नाही रोखू शकत हा चेंडू. चेंडू जातोय सीमारेच्या बाहेर, चौकार येतोय. या चौकारानं भादवड संघ पोहोचतोय षटक क्रमांक पहिला 11 या धावसंख्येवर. एक उत्तम सुरुवात, चांगली सुरुवात, दर्जेदार सुरुवात. एक जशाच तसं उत्तर आपण पहिल्या षटकारामधून पाहतो. विजयाचं लक्ष 40 धावांचं आणि पहिल्या षटकारामध्ये मिळतात ते 11 धावा. ॲडव्हान्टेज ऑप्शन देखील आपण पाहतोय. धावसंख्या ती 11. मित्र, आपण निश्चित जी स्पर्धा ऑब्झर्व करतो, जी स्पर्धा आपण पाहतो, या स्पर्धेला आणि खास करून आपल्या घरच्या लाडक्या संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. एक भिवंडी तालुक्याचा डॅसिंग पर्सनॅलिटी ज्यांचं नाव आहे हेमंतजी गुळवी आणि मुसाबाई या नावाने अतिशय फोकस आणि फेमस आहेत, ते देखील या स्पर्धेला आणि खास करून आपल्या लाडक्या संघाला गावदेव भादवड संघाला त्यांच्याकडनं ऑल दी बेस्ट केलं जातं. सध्या यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा ते ऑब्झर्व करतात आणि आम्हाला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून लाईक करतात. धन्यवाद मुसाबाई. एक भिवंडी तालुक्यातील डॅसिंग पर्सनॅलिटी ज्यांची आहे, उत्तम असं व्यक्तिमत्व आहे आणि उत्तम क्रिकेटर देखील आहेत. आज त्यांनी देखील आपल्या लाडक्या संघाला ऑल दी बेस्ट केलेलं आहे. आयोजन नियोजनाकडनं त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद मुसाबाई. चला आपण जरा वेळ कमी घ्या.
षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 11. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय गोलंदाज नीलकंठ. चेंडूला शॉर्ट अँड पुढचा फटका. चेंडू आम्ही क्षेत्ररक्षक खाली आहे. वेल जज कॅच. अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातोय. क्षेत्ररक्षक नरेशला आपण पाहिलं होतं. काय लाज जबाब क्षेत्ररक्षण. फटका उत्तम होता. प्लेसमेंट चांगलं म्हणता येणार नाही आहे. नीलकंठ याचा आपण पाहिला होता. थोडासा शॉर्ट पिच चेंडू. ऑन साईडचा फटका देखील चांगला होता. मात्र प्लेसमेंट चांगला म्हणता येणार. चेंडू डीपला जातो. लँड झालेला चेंडू आउटफील्डमधून उत्तम रीतीने कलेक्ट केला जातो आणि महत्त्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय प्रल्हाद. नेक्स्ट बॅट्समन. चला प्लीज आपण थोडंसं बेल कमी घ्या. कैलाश आपण स्पीडअप करायचंय. नीलकंठ विजयाचं लक्ष मित्र आपण पाहिलं तर 40 धावा पाहिजेत विजयासाठी. षटक क्रमांक पहिलं संपतं. 11 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक दुसऱ्या सुरुवात आपण पाहिली. पहिल्याच चेंडूवर मात्र महत्त्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद झाला प्रल्हाद नाईक. न्यू बॅट्समन कैलाश येतोय. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती संतोषाला. संतोषाच्या बॅटमधून मात्र अतिशय चांगला फटका. 2 षटक मात्र बीट करून चेंडू जातोय. थर्ड मॅन सीमारेषा बाहेर चौकार. हॅलो थांब. ओर संपू दे. नाही दुसरी आहे. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. चेंडू सीमेच्या बाहेर जाणारा चौकार येतो संतोषाच्या बॅटमधून आणि या चौकार संख्या धावसंख्या 4 ने पुढे असते. धावसंख्या होती ती 15. षटक क्रमांक दुसरे विजयाचं लक्ष 40 धावांचं. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. मात्र इनफिल्ड मधून देखील आपण चांगले क्षेत्ररक्षण पाहिलं होतं. चेंडू शॉर्ट थर्डमॅनला जातोय गणेश. एक धावणी संख्या धावसंख्या 16वर पोहोचते. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी. बॅट्समन ज्या मागच्या सामन्यामधून ज्यानं खरोखर अतिशय प्रतिम उत्कृष्ट फलंदाजी केली होती कैलाश नाईक येतोय. या ठिकाणी मात्र थोडासा डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला फक्त आणि फक्त डिफेन्सिव्ह फटका आपण पाहिला होता. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. शॉर्ट फाईनला चेंडू येतोय. एक धाव घेण्याची संधी कैलाशाला मिळते. कैलास आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन करतोय. एक धावणे संघात धावसंख्या होते ती 17 ना 17. अतिशय चांगला चेंडू. तिसऱ्या पातळीवर मागता चेंडूला सुंदरसा डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. एक खोलवर टप्प्याचा चेंडू. अतिशय चांगला चेंडू होता. सुंदरसा ऑफड्राईव्हचा फटका देखील आपण पाहिला. ऑन द कार्पेट चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला जातो. इनफिल्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी सांगा धावसंख्या 2 ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 19. षटक क्रमांक दुसरं विजयाचं लक्ष आपण पाहिलं 40 धावांचं. एक उत्तम पाठलाग. जशास तसं उत्तर. बॅक टू बॉलरचा मारा. आपल्या फॉलो थ्रो मध्ये पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या अँगलनी चेंडू कलेक्ट केला जातोय. काय लाजवाब क्षेत्ररक्षण. फर्स्ट सेकंड थर्ड स्केल मधून चेंडू कलेक्ट केला जातोय. महत्वाचा देखील फलंदाज बाद होतोय संतोष. धावसंख्या स्थिर आहे. 19 नाही. कॅच
षटक क्रमांक दुसरं समजा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 बाद 19. तर आपण जाऊया व्यासपीठावर मंचावर काही मान्यवर मंडळी प्रतिष्ठित मंडळी आणि निश्चितच या स्पर्धेसाठी ज्यानं तन मन धन आम्हाला अर्पित केलेले अशा दानशूरांचं आपण स्वागत आणि सन्मान करूया. हॅलो. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान कव्या कंस्ट्रक्शनचे प्रोप्रायटर सन्माननीय तर आपण जाऊया व्यासपीठावर मंचावर काही मान्यवर मंडळी प्रतिष्ठित मंडळी विहान एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि बंदरामध्ये काल्हेर संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर राकेश पाटील. धावसंख्या 19 झालेली आहे. 40 धावांचं लक्ष आहे. म्हणजे येणाऱ्या 12 मध्ये अजूनही 21 धावा बनवायचे आहेत. धन्यवाद. राकेश पाटील यांच्या ठिकाणी विशेष गौरवाने सन्मान केला जातोय. विहान एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि या स्पर्धेसाठी त्यांच्याकडनं रोख रक्कम 5,000 रुपये कॅश प्राइज या ठिकाणी आम्हाला आलेली आहे. मी आयोजकांच्या वतीने आपलं मनापासून कौतुक करतोय. त्याचबरोबर या व्यासपीठावर मंचावर आपण पाहतोय मान्य श्री तानाजी पाटील गोयगावचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि संघटनेचे सन्माननीय खजिनदार तानाजी पाटील यांचं देखील या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होतोय. त्याचबरोबर या व्यासपीठावर मंचावर आपण पाहतोय सन्माननीय सतीश कालीराम म्हात्रे समाजसेवक उद्योजक युवा उद्योजक आणि ही स्पर्धा आपण ऑब्झर्व करतो. या स्पर्धेसाठी यांच्याकडनं आम्हाला चेंडूंची उपलब्धता झाली होती आणि निश्चितच बंदरामध्ये काल्हेर 40+ या संघाला एक मोठा आधार त्यांचा आहे. उत्तम बॅकिंग त्यांची नेहमीच असते बंदरामध्ये काल्हेर या संघाला. सत्याबाई यांच्या या ठिकाणी देखील विशेष गौरवाने सन्मान केला जातोय. नाही, अगदी बरोबर आहे. बघा, अप्रतिम झेल, जमिनी लगत झेल उचललेले आणि हा झेल कोणाचा होता तर झेल यशवंत तरी यांचा. त्याचबरोबर बालसेना अध्यक्ष मानसी मिथुनजी पाटील यांना देखील आपण सन्मानित करूया. बांद्रामध्ये काल्हेर संघाचा एक बिग समर्थक मोठा समर्थक आहे. जेव्हा जेव्हा बांद्रामध्ये काल्हेर संघाच्या स्पर्धा असतात तेव्हा त्यांची उपस्थिती देखील आवर्जून असते. मिथुनजी. हॅलो. धन्यवाद मोहनदादा भोईर. धावसंख्या झाली ती 22. येणारे चेंडू षटक असतील क्रमांक अजूनही दुसरा आपण पाहतोय धावसंख्या होती ती 22. अजूनही येणारे चेंडू असतील 9 आणि 18 धावांची गरज आहे. सामना अजूनही आपण दोन स्थितीमध्ये पाहतोय 50-50 मध्ये पाहतोय. दोन्ही संघ एक समान संधी आहे आणि या ठिकाणी मात्र जादुई कैलाशाच्या बॅट मधून जादुई फटका. काय लाजवाब फटका. टायमिंग उत्तम, ताकद उत्तम. समीकरण बदलतंय. येणारे चेंडू 8 आणि विजयासाठी आता फक्त 12 धावांची आवश्यकता. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज गोट्या. आता मात्र अतिशय प्रथम उत्कृष्ट चेंडूला हाफड्रीचा फटका आपण पाहतोय. अरुंदी कार्पेट चेंडू जाते थोडंसं मिसफिल्ड. निश्चित त्या ठिकाणी आपण पाहिलं बॅकिंग उत्तम झाली होती. 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी संख्या धावसंख्या दोन्ही पुढे सकते. धावसंख्या 30 वर पोहोचते. येणारे चेंडू असतील 7.
आणि विजयासाठी आता दादाबांची गरज आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसं फ्लिक केलं जातं. अरुंदी कार्पेट चेंडू जातोय. एक धाव एक धावणी संघात धावसंख्या एकने पुढे असते. आता मात्र विजयासाठी अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामना एक दोन स्थितीमध्ये आपण पाहतो 50-50 मध्ये पाहतो. येणारे चेंडू 6 विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. निश्चितच थोडंसं सामन्यावर वर्चस्व आपण पाहतोय भादवड संघाचं. नऊ धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 पाहिजे. बंदऱ्यामध्ये कल्लेर क्रीडानगरी आणि खरोखरच मी बंदऱ्यामध्ये कल्लेर 40+ संघाचं मनापासून कौतुक करून काय अपार कष्ट अपार मेहनत या स्पर्धेसाठी. विजयासाठी अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. शेवटचं अंतिम अकरचं षटक आहे प्रगती पथावर आहे. 6 चेंडू 9 धावा. सामना अजूनही संपलेला नाहीये. चला जय हनुमान टेंबिवली संघाचा संगणक आपण आपल्या पूर्वोत्तरेमध्ये रेझेन आम्ही लगेच आपण टॉसबॉक्सशी देखील संपर्क साधायचा आहे. प्रमोदजी वडोलकर. प्रमोदजी गोराटकर कॅप्टन आपण देखील आपल्या पूर्वोत्तरेमध्ये राहायचं आहे. येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. मात्र गोलंदाज कोण? नरेश. बघूया. आणि या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा स्वीपचा फटका आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. निश्चितच 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या. नॉनस्ट्राईक फलंदाज देखील आपण पाहिलो होतो कुठंतरी थोडासा थंबल झाला होता. 2 धावा कदाचित कंप्लीट झाल्या असत्या. सुधाकर येतोय नेक्स्ट बॅट्समन. येणारे चेंडू 5 आणि विजयासाठी अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू 5 असतील. विजयासाठी अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील या ठिकाणी प्रयत्न केला जातोय आणि सहजगत्या 1-2 धावा. 4 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी अजूनही 6 धावांची आवश्यकता आहे. चला प्लीज थोडंसं वेळ कमी घ्या.
येणारे चेंडू 4 असतील. विजयासाठी अजूनही 6 धावांची गरज आहे. सामन्यावर अजूनही एक दोन स्थितीमध्ये आपण सामना पाहतोय. 50-50 मध्ये सामना पाहतोय. सामन्याचं पिक्चर अजूनही क्लिअर नाहीये. अतिशय चांगला फटका. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव देखील या ठिकाणी मात्र काढली जाते. 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावेने येणारे चेंडू असतील 3 आणि विजयासाठी आता मात्र 4 धावेची गरज आहे. प्रत्येक धाव ही दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. बघा किती आपट चालले दोन संघांमधून काही संघर्ष आपण पाहतोय. धाव घेण्यासाठी, धाव रोखण्यासाठी. येणारे चेंडू असतील 3 आणि विजयासाठी 4 धावांची गरज आहे. गोलंदाज या 3 चेंडूमधून आपल्याला 4 धावा रोखायच्या आहेत. या अगेन्स्ट फलंदाज तुम्हाला 3 चेंडूमधून 4 धावा काढायच्या आहेत. येणारे चेंडू 3 असतील. विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या. भादवड संघ अक्रॉस द लाईन. थोडंसं आडव्या बॅटने चेंडूला प्रहार होतोय. एक धाव कंप्लीट. आता मात्र 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयासाठी अजूनही 3 धावांची गरज. 2 चेंडू 3 धावा. काय लाजवाब सामना. दोन्ही संघामधून एक जबरदस्त संघर्ष आता मात्र पाहायला मिळतोय. एक कुशल मोमेंटचा सामना. कुठला संघ विजय संपादित करतोय. लाजवाब. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं प्लीज. फलंदाज या ठिकाणी मात्र बाद आहे. धावची सर्वांनी कलाश फलंदाज बाद होतोय. चला नेक्स्ट न्यू बॅट्समन आपण लगेच यायचं आहे. काय जबरदस्त संघर्ष. मी क्षेत्ररक्षक रवी याचं खरोखर मनापासून कौतुक करेन. काय लाजवाब कामगिरी. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. क्लिंग बॉल. का लाजवाब गोलंदाजी आपण पाहिली. जबल जबल असं वाटलं होतं. विजयाच्या उंबरठ्यावर असला संघ पराभवाच्या खाईमध्ये आपण पाहिला. 4 चेंडू 6 धावा, 3 चेंडू 4 धावा, 2 चेंडू 3 धावा.
परिपूर्ण या स्पर्धेवर ज्यांचं वर्चस्व असताना मात्र हा सामना अंतिम क्षणामधून कुठं कलाटणी घेतोय आणि पराभवाच्या खाईमध्ये जातोय. गावदी स्पोर्ट्स भादवड. हार्ड लक गावदेवी भादवड अँड गुड लक गावदेवी रांजोळी. चला दोन्ही संघाचे संगणक आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. रांजोळी संघाचा संगणक आणि त्याचबरोबर टेंबिवली या संघाचा संगणक. कोण आहे मॅन ऑफ द मॅच? देस देस बॅटिंग पण केली असेल नरेश बॅटिंग. हॅलो कोण? हॅलो 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 हॅलो. तर निश्चितच सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार प्रथम दिले जाणार आहे. मित्र निश्चित आपण पाहिलं होतं कुठंतरी संघ पराभवाच्या खाईमध्ये आपण पाहिला होता. गावदेवी रांजोळी मात्र अंतिम षटकारामधून काय लाजवाब गोलंदाजी केली आणि पराभवाच्या खाईत संघ विजयाच्या उंबरठ्यावर ज्याच्या माध्यमातून आपण पाहिला तोच ठरतोय स्पर्धे. भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 40+ संघटनेचे सन्माननीय खजिनदार लाईन ऑफ भिवंडी भिवंडी मनपाचे सन्माननीय नगरसेवक गावदेवी भादवड या संघाचे सर्वेसर्वा सन्माननीय संजयबाई आपण प्लीज व्यासपीठावर मंचावर यायचंय. चला दोन्ही संघाचे संगणक आपण टॉससाठी यायचंय. रांजोळी संघाचा संगणक. तर सामन्याचा पुरस्कार देखील ज्यांना अंतिम षटक हाताळलो नरेश आपण देखील स्टेजवर यायचंय. मानकरी ठरतोय. हॅलो 2 मिनिटं थांब. सन्मान्य व्यासपीठावर विराजमान भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्मान्य अध्यक्ष नरेश आपण स्टेजवर यायचंय. आपला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेण्यासाठी राकेश पाटील बॅन एंटरप्राइजेस प्रोप्रायटर काव्या कंस्ट्रक्शनचे मालक यांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आकर्षक जी ट्रॉफी आहे तिचं वितरण केलं जातं. त्यानंतर संघटनेचे सन्मान्य अध्यक्ष पप्पू सेठ यांच्याकडनं देखील एक स्पेशल गिफ्ट दिली जाते. त्यानंतर तानाजी पाटील संघटनेचे खजिनदार आहेत भिवंडी क्रिकेट असोसिएशन 40+ संघटनेचे खजिनदार. त्यानंतर आपण जाऊया दोन संघामधून करूया एक महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक. हॅलो चला दोन्ही संघाने एक महत्त्वाच्या सामन्याचा आपण नाणेफेक करतो. आज दोन्ही संघांनी खरोखरच्या स्पर्धेमध्ये अतिशय सुरेख सुंदर प्रतिम कामगिरी केलेली आहे. कोण बोलतो डिसाईड करा. द्वारकानाथ काय म्हणणं आहे? अध्यक्ष असं म्हणणं होतं अगेन्स्ट पडतंय बांद्र्या मारुती काल्लेर. मला वाटतं नाणेफेक हा रांजोळी संघ जिंकतोय. मित्र आपण निर्णय सांगायचा अशोकजी द्वारकानाथ क्षेत्ररक्षण. धन्यवाद. दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट. हॅलो चला रांजोळी संघाचा संगणक लगेच आपण आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. रांजोळी या संघाचा संगणक आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. अडला कैलाश
हॅलो. चला गावदेवी रांदोळी या संघाला विनंती लगेच आपण आपले शतरक्षण लावून घ्यायचं आहे. यानंतर अजून एक महत्वाचा सामना बाकी आहे, त्या अनुषंगाने प्लीज आपण आम्हाला सहकार्य करा. रांदोळी संघाचा संघाडक आपण प्लीज क्षेत्ररक्षण लावायचं. टेंबिवली संघाला देखील विनंती असेल, आपण लगेच आपली सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना करायची आहे. ओके ओके. चला निश्चितच रांदोळी संघ आपण लगेच आपला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं प्लीज. धन्यवाद. आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा ऐकूया एक सुमधुर आवाज, व्हॉइस ऑफ मानकुली, ऑल टू कलरम केनी सर. खूप खूप धन्यवाद मोहनदादा भोईर. तर तिरुपतीहून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट पाहतात विनोदजी ठाकरे साहेब आणि वेलेगावचे नामांकित उद्योजक रवींद्र जनार्दन पाटील